दूध का दूध पाणी का पाणी मी हुकमत मुलानी. होय. काय विषय आहे तुमचा आता 8 दिवस झालं तुम्ही उपोषण करायला लागलात, काय विषय? ही ज्या पाठीमागची जागा आहे ती 5 एकरची जागा आम्ही 2000 पासून वापरतो आमच्या समाजासाठी. या ठिकाणी जर बघितलं तर आमच्या सर्व विद्यार्थी झालेल्या आहेत. इथं मळे सुद्धा पूर्ण या 5 एकरमध्ये दिसतील. कारण मी गांधींचा अनुयायी आहे आणि त्याच्यामुळं गांधींच्या विचारानं चालणारा मी असल्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत माझं काही झालं तरी ही जागा रिकामी झालीच पाहिजे आणि ते केल्याशिवाय मी राहणार. आणि परत त्यांनी आता जागा त्यांनी कॅन्सल करते म्हणतो ना, हे चुकीचं ना. मग जागा आम्हाला आम्ही प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवतोय. दूध का दूध पाणी का पाणी त्यांनी निवेदन पण दिले असं वाटतं. त्यांनी निवेदन काय बी दिले जे वेळेवर मासिक सभा घेऊन विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामसभेला त्यांचा मुलगा हजर होता. त्यांनी एकट्याने विरोध केले. 105 लोकांनी संमती दिली. दोन्ही बाजू त्यांनी म्हणजे मत ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी असं ठरलं की ज्या ठिकाणी आता अंत्यविधी झालेत प्रस्तावित 40 ठिकाणी अंत्यविधी झालेत त्याला सोडून दुसऱ्या ठिकाणी अंत्यविधी झाली. समितीच नेमलेल्या समितीच्या मार्फत त्यांनी मिटवावं असं त्यांनी सांगितलंय जिल्हाधिकाऱ्यांनी. आमदार साहेब सुद्धा होते ना, आमदार साहेब होते ना, आमदार साहेब पण होते. जिल्हाधिकारी साहेब सांगितले त्यांना काय सांगितलं? माघार घ्या, माघारी घ्या. समिती नेमलेला हे सगळेजण हे करून आम्ही हे म्हणलो. मग त्यांनी ऐकायलाच तयार नाही, त्यांनी मागं घ्यायलाच तयार नाही. मीटिंग मध्ये भांडणच करतात ते. मीटिंग घेताना काहीतरी एक दुसरंच बोलतात. कोण बोलतात ते आता कोण असं काहीतरी अडंग लावते. ते काय तर पुढचं करावं म्हणताना काहीतरी एक अडंग लावते. ते तुम्ही असं केलो तसं केलो, गटर काढा म्हणते. तर आम्ही म्हणलो 20 वर्ष झालं गटर बंद केले. त्यावर तिथून का हलता निघता काढता येत नाही. म्हणजे काय शासनाचं लावून झाली तोपर्यंत बसला. पण अचानक तुम्ही उपोषण बसलात आणि कामगार लोकांना दाब दिलेले इथले कामगार जिवळीचे लावले. मग आमची गावचे कामगार कुठे जायचं उपाशी मारतात. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी तुम्हाला वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती सतत दाखवतो. मी आता लोहारा तालुक्यातल्या जेवळी गावात आहे इथं. आणि इथं जेवळीमध्ये एक आमरण उपोषण चालू आहे. आज 8वा दिवस आहे. माझ्या पाठीमागे इथं कोप आहे आणि त्या कोपीमध्ये इथं आमरण उपोषण सुरू आहे. याच ठिकाणी काही दिवसापूर्वी इथं वृक्ष लागवड केली होती. इथं जिल्हाधिकारी आले होते, पालकमंत्री आले होते. याचबरोबर इथं काही वरिष्ठ अधिकारी वगैरे सगळे इथं या ठिकाणी त्यांच्या हस्ते इथं वृक्षारोपण करण्यात आलेले. ती जागा आहे. आता या जागेचा वाद नेमकं काय आहे आणि इथं मागं उपोषण चालू आहे. त्या उपोषणकर्त्याजवळ जाणार आहे मी, पण त्यांनी एक इथं बॅनर लावले. आता ते बॅनर काय आहे काय आपण थोडं एक नजर टाकूया. मात्र आम्ही जिल्ह्यातलं 1 नंबरचं आमचं चॅनल आहे. या चॅनलची वर 4 लाखापेक्षा जास्त आहेत. दूध का दूध पाणी का पाणी बातम्या आरपार फक्त आम्ही टुडे समाचार या चॅनलवर दाखवतोय. आज प्रकरण नेमकं काय आहे, प्रकरणाची पहिली बाजू इकडे समजून घेऊ, त्याच्यानंतर दुसरी बाजू प्रकरणाची सुद्धा हे दाखवणार. आज दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे एकदा. काय नेमकं प्रकरण आहे बघू आपण. इथं आमरण उपोषण चालू आहे पलीकडं आणि इथं त्यांनी बोर्ड लावलाय. इथं आमरण उपोषण विषय लिंगायत स्मशानभूमी जागेवर म्हाडाच्या वतीनं होत असलेल्या वृक्ष लागवड थांबवून लिंगायत स्मशानभूमी जागा खुली करून देण्याबाबत. आता वृक्ष लागवड थांबा म्हणले हिने, ह्याच्यावर लिहिलंय, पण तिकडे वृक्षाची लागवड झालेली आहे, झाडं लावलीत पलीकडे. त्याच्या खाली लिहिले उपोषणकर्ते श्री श्यामसुंदर राजू शिवबसाप्पा तोरकडे. पलीकडे उपोषण, त्यांचं उपोषणकर्त्याचं नाव आहे. दिनांक 1/8/2025 ते 25 रोजी सकाळी 10 वाजता उपोषण चालू केले त्यांनी. स्थळ लिंगायत स्मशानभूमी जेवळी, जेवळी आष्टामोड वाकडा पूल रस्ता लगत असलेलं, म्हणजे इथं वाकडा पूल जागेचं लोकेशन असा होत्या. आणि इकडे त्यांचं उपोषण चालू आहे. याच तिथं जाऊ आपण. नेमकं काय प्रकरण आहे. आता यांचं म्हणणं आहे की ही लिंगायत स्मशानभूमीची जागा आहे आणि ही जागा मोकळी करून द्यावी, वृक्ष लागवड होत असलेली थांबवावी, असं त्यांचं म्हणणं आहे. पण इथं झाली वृक्ष लागवड आणि ह्याने आता इथं उपोषण चालू केलं. नेमकं काय प्रकरण आहे समजून घेऊ आपण, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया, बघू आपण. थेट इथं काही नागरिक पण आहेत, त्यांच्याकडे पण जाणार आहे मी. आणि प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा, ह्यांचं जे उपोषण चालू आहे इथं ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, कोणी शासकीय अधिकारी असतील जे संबंधित भेटतील, मी त्यांचा संपर्क करणार आहे त्यांना आणि त्यांची सुद्धा मुलाखत दाखवणार आहे. पहिली बाजू जाणून घेऊया आपण. काय नाव आहे तुमचं? नमस्ते. बोला. नमस्कार. मी श्यामसुंदर तोरकडे. बरं. गाव जेवळी हेच आहे का? होय. काय विषय आहे तुमचा आता? 8 दिवस झालं तुम्ही उपोषण करायला लागलात, काय विषय? ही ज्या पाठीमागची जागा आहे ती 5 एकरची जागा आम्ही 2000 पासून वापरतो आमच्या समाजासाठी. या ठिकाणी जर बघितलं तर आमच्या सर्व विद्यार्थी झालेले आहेत.
इथं मळे सुद्धा पूर्ण या 5 एकरमध्ये दिसतील तुम्हाला. मी एक पत्र ग्रामपंचायतला दिलं होतं की आपल्या गावची हद्द वगैरे निश्चित झाले आहे का, आपले ही जागा कोणाकोणाला दिलेली अलर्ट केलेली आहे, असं प्रकारचं पत्र दिलेलं होतं. कधी दिलं होतं पत्र? 14/7 दिलेलं होतं. आणि 14/7 दिल्यानंतर अचानकपणे मला इथं एक JCP काम करत असताना दिसलं या खुल्या जागेमध्ये. मग मी ग्रामसेवकाला परत पत्र दिलं की नेमकं काय चालू आहे. तर त्यांनी सांगितलं की स्मशानभूमीची देखभाल करायची आहे, हा एक प्रस्ताव आपला आहे म्हणून. परंतु नंतर निदर्शनास आलं की पालकमंत्र्याच्या हस्ते ह्या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मग हे कळाल्यानंतर मी तात्काळ पालकमंत्र्याच्या नावानं एक निवेदन तयार केलं आणि त्या कार्यक्रम स्थळीच त्यांचं उद्घाटन चालू असताना त्यांना ते दिलं. पालकमंत्र्यांनी तात्काळ कलेक्टरांना बोलवलं आणि म्हाडाचे जे अधिकारी होते कोणतरी जसवाल म्हणून, त्या दोघांना जवळ बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की हे जे काय मॅटर आहे ते बघा आणि मला ताबडतोब त्याचं इन्फॉर्मेशन द्या. परंतु त्यांनी गेल्यानंतर सुद्धा वृक्षारोपण लागवण चालूच राहिली. आम्ही वेळोवेळी अडवत राहिलो. परंतु हा काय धंदा जे कोणी करत होते, कोण होते करते ते बघा एक ग्रामपंचायत सदस्य होता, काय नाव त्याचं सुभाष बिराजदार बर. हे नाव होतं. आणि दुसरे त्याच्यावर अनेक लोक होते. म्हणजे असं काय, हे सुभाष बिरादर कोण आहेत? हे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. बरं, ते होते का इथं? हो, या ठिकाणी होते. बरं, ही जागा ही मग काय म्हणले तुम्हाला ते? त्यांनी आमच्याशी काय बोलच नाहीत. आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मी नागरिक आहे, काम करून हे करून ही जागा कोणाची आहे? ही जी जागा आहे, किती जागा आहे? ही जागा गावठाण आहे आणि एकूण गावठाण आमचं 26 हेक्टर आहे. ही किती एकर आहे आता ही जागा? आता ही 5 एकरच्या पुढे आहे. काय हे जे आता प्लॉट आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हाडाकडे कसा झाला? ग्रामपंचायतचा गावठाणची जागा मग म्हाडानं कशी घेतली? सर आम्हाला लवकर याच्या लक्षातच आलं नाही. काय की त्यांनी म्हणतात की आम्ही ग्रामसभेचा ठराव घेतला, ग्रामसभेच्या ठरावातनं कलेक्टर साहेबांनी त्याचं अलॉटमेंट केलंय. काय एक ताबापावती ते आम्हाला दाखवतात की ती ताबापावती जर बघायचं तर आहे माझं. काय दाखवतं ताबापावती? ताबापावती ग्रामसेवक, तलाठी, गिरदावर, सरपंच आणि वनपाल ह्या 4-5 लोकांच्या माध्यमातून देवाण आणि घेवाण झालेलं आहे. कधी झालं हे? त्याची तारीख माहित नाही, बघावं लागेल आपल्याला त्याचं. बरं, आता मला सांगा, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य वगैरे होतात का तुम्ही आधी? काय होता ना, पूर्वी होतो. तुमच्या काळामध्ये काय ठराव वगैरे तुम्ही दिलाय का हे जागेचं? काय अजिबात नाही सर. एक व्हॉट्सअपवर एक व्हायरल होते, कॉपी पण आहे त्याची, व्हॉट्सअपवर फिरते ते ठरावाची. काय प्रकरण आहे ते? तुम्ही सहमती दिलेली आहे तुमच्या काळामध्ये असं म्हणणं आहे काही लोकांचं. नाही, मी नेमकं कुठल्या काळामध्ये सदस्य होतो हे ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांनी सांगा. काय कारण काय माहिती आहे का, माझ्या काळामध्ये किंवा मी प्रत्येक ग्रामसभेमध्ये बोलत असतो. 93 पासूनच्या जितक्याही ग्रामसभा झाल्यात त्या प्रत्येक ग्रामसभेमध्ये माझा विषय असतो म्हणजे असतो. आणि सातत्यानं आमची मागणी असते किंवा आपलं हद्द काय हे फिक्स करून घ्या. पण आता तुम्ही हे जे उपोषण चालू केले आज 8 दिवस झालं, तर तुम्ही किती दिवस करणार आहे? तर तुमची काय मागणी असेल, नेमकं काय मागणी आहे? तर आमची एकच मागणी आहे की 5 एकरची मागणी आम्ही सातत्यानं करत आलेलो आहोत. इथं दफनभूमी नाही, असं स्मशानभूमीची जागा आहे त्या अलीकडे नाही, काही लोकांचं म्हणणं आहे. आता आपण स्वतः फिरू आणि बघू. आणि हे जे 5 एकर आहे हे 5 एकर सातत्याने या ठिकाणी आम्ही दफन केलेले आहोत. काय पल्ल्या असतं. आणि या ठिकाणी एक पोलीसच्या माध्यमातून सुद्धा एक बेवारसाचं काय इथं प्रेत हे झालेलं आहे, ते पोलीस स्टेशन करणं तुम्ही मागणी करून घ्यावी आणि त्याचं ठिकाण कुठलं आहे ते बघावं. बरं, आता काय मागणी आहे तुमची? मग लास्ट शेवट काय मागणी आहे? फर्स्ट अँड लास्ट मागणी एकच आहे की हे ठिकाणी हे जे आपण केलेलं आहे ते काढून घ्या. आमची 5 एकरची आमच्या स्वतःची
जी ताबा 2000 पासून आहे ते आजपर्यंत नाही, उद्यापर्यंत सुद्धा जी राहणार आहे, भविष्यात सुद्धा राहणार आहे, ती जागा आम्हाला तुमची माघार नाही का मग? अजिबात माघार नाही सर. आमच्या याच्यामध्ये अंत जरी झाला तरी आम्ही आमचा माघार घेणार नाही, कारण गांधीजीच्या तत्वावरती चालणारे आम्ही माणसं आहोत आणि त्याच्यामुळे गांधीजीने आम्हाला तत्व फोटो पण लावला गांधीजीचा. हो, कारण मी गांधींचा अनुयायी आहे आणि त्याच्यामुळं गांधींच्या विचारानं चालणारा मी असल्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत माझं काही झालं तरी ही जागा रिकामी झालीच पाहिजे आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही. अच्छा, बघा उपोषणकर्त्याची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला. नेमकं काय प्रकरण आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. काय म्हणलं मामा? उठा, काय म्हणलं सांगा. अगोदर जागा त्यांनी दिली, कुणी दिली? आता ग्रामपंचायत दिली कुणाला? इथं आम्हाला मसाल मन, अलीकडे. आणि परत त्यांनी आता जागा त्यांनी कॅन्सल करते म्हणता ना, हे चुकीचं ना. मग जागा आम्हाला पाहिजेच. आता हे उपोषण करायला दादा 8 दिवस झाले. उपोषण करू द्या आणि याच्या 10 लोक आम्ही मरू द्यायचं, पण हे जागा आम्हाला पाहिजे. तुमचा पाठिंबा आहे त्यांना? हो, होय. पाठिंबा आहेच. होय, बोला ना. तुम्हाला बोला येते का? तुम्ही येत नाही? बोला मामा, उभं राहा, बोला. कसं आहे, कशासाठी उपोषण चालू आहे आता, नेमकं काय? उपोषण मागा घेणार नाही ते त्यांनी आम्ही सांगून सगळं दमलो, ऐकलो का. आणि आम्हाला काही जास्त बोलतात एवढ्यासारखं येणार नाही. आणि काय झालं तर सरपंच ग्रामसेवक जबाबदार असतील आणि जागा रिकामा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अच्छा, बघा पाऊस येतोय आणि इथं अशा पाल लावलेला आहे, त्याच्यावर एक रग पण टाकलेली आहे, एक छोटी काठी आहे, आतमध्ये पलंग आहे आणि इथं त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज 8 दिवस झालं तब्बल ते उपोषण करतात. त्यांची मागणी आहे की ही जागा जोपर्यंत रिकामी होत नाही तोपर्यंत त्यांची माघार नाही, असं त्यांचं उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे. पण त्यांनी सांगितलं इथे ग्रामपंचायत सदस्य होते आणि त्यांनी काम केलं, त्यांनी आरोप केला त्यांच्या सदस्यावर. आपल्याला त्या सदस्याचा नंबर घेणार आहे मी कोणाकडून तरी आणि त्यांना संपर्क करूया, बघूया आपण थेट प्रकरणाची पहिली बाजू जाणून घेतली. या गावामध्ये इथं स्मशानभूमीला जागा नाही म्हणून इथं आमरण उपोषण सुरू आहे. 5 एकर जागा आणि या जागेवर इथं वृक्षारोपण केलंय महाडाचं. जागा सुद्धा आहे, गेट लावलंय, इथं हुकुमशाही नाही चलेगी असा एक बोर्ड लावलाय. पलीकडे ते महाडाचा बोर्ड पण लावलेला आहे तिथं आतमध्ये आणि झाडं लावलेत तिथं. आता यांचं म्हणणं आहे की ते थांबवा म्हणून, पण आता नेमकं प्रशासन याच्यावर काय भूमिका घेते पाहणं गरजेचं आहे. मात्र दूध का दूध पाणी का पाणी, प्रकरण कोणतेही असो मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेऊया. नेमकं आता सदस्य काय म्हणतात, इथले कोण नागरिक दुसरे भेटले तर ते पण काय म्हणतात ते दाखवणार आहे. पाहूया आपण थेट प्रकरणाची दुसरी बाजू. बघा, जेवळी गावामध्ये स्मशानभूमीच्या जागेसाठी आमरण उपोषण आहे, 8वा दिवस आहे आणि उपोषणकर्त्याचं तिथे गेलो होतो मी, त्या ठिकाणी जिथं उपोषण चालू आहे तिथे गेलो होतो मी. तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया सुद्धा दाखवलेली आहे. विषय कोणते असो आम्ही प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवतोय. दूध का दूध पाणी का पाणी, प्रकरणाची दुसरी बाजू. हे ते लोक आहेत जे त्या उपोषणकर्त्यांनी यांच्यावर आरोप केलेले आहेत की जबरदस्तीने इथं वृक्षारोपण केलं वगैरे काय. त्यांचं मी तुम्हाला जसं आहे तसा व्हिडिओ दाखवलाय. मात्र प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा जाणून घेऊ आपण. आता हेच शिष्टमंडळ आलं होतं जेवळी गावातून. सरपंच आहेत तिथं, उपसरपंच आहेत सोबत, काही पदाधिकारी आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण. नेमकं प्रकरण काय आहे मला सांगा. तिथं ते उपोषण करते, त्यांचा आरोप आहे की जबरदस्तीने तुम्ही तिथं करताय. तिथं दफनभूमीची जागा आहे आणि तिथं काही लोकांचा अंत्यविधी सुद्धा केलेला आहे. तिथं काय एकही लोकांची अंत्यविधी झालेली नाही. दफनभूमीची जागा दक्षिण बाजूस 40 आर हे शासनाने दिलेली आहे आम्हाला. आणि तिथं दफनभूमी 16 दफनभूमी चालते आणि हे शासनानेच माडाला झाडं लावण्यासाठी दिलेलं आहे. त्या माडाच्या माध्यमातून ग्रामपंचायत झाडं लावत आहेत. इथं झाडं लावली, जबरदस्तीने झाडं लावली, त्यांनी निवेदन पण दिले असं वाटतं. त्यांनी निवेदन काय बी दिले, जे वेळेवर मासिक सभा घेऊन, विशेष ग्रामसभा घेऊन, ग्रामसभेला त्यांचा मुलगा हजर होता, त्यांनी एकट्याने विरोध केले. 105 लोकांनी संमती दिली. त्याच्यानं आम्ही ग्रामसभेच्या याच्यावर बहुमतानं न हरकत दिली. मग आता त्यांनी आता उपोषण चालू आहे त्यांचं, मग कसं आता सोडणार कसं ते? माननीय जिल्हाधिकारी, आमदार साहेब आणि ग्रामपंचायत डिप्टी शिओ सगळ्यांनी त्यांच्या तहसीलदार यांच्यामार्फत त्यांनी सोडवणार आहेत. कधी सोडणार आहेत? आज सोडवणार आहेत. त्यांना आज आश्वासन दिलं की त्याला कमिटी नेमवून आणि तोच झाडावाला पाणी घालण्यास मंजुरी दिलेली आहे. अच्छा, हो, काय सांगाल तुम्ही आहे सोबत येतो? तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 3 वाजता बैठकचं आम्हाला पत्र आलं होतं. त्यानुसार ग्रामपंचायत
ग्रामपंचायतचे आम्ही पूर्ण बॉडी सरपंच उपसरपंच आणि सर्व सामान्य सदस्य या ठिकाणी दुपारी 3 वाजता आम्ही इथं उपस्थित राहिलो. त्यानंतर दोन्ही बाजूचं मत मांडण्यासाठी जिल्हाधिकारी इथं आम्हाला बोलवलं होतं. तर दोन्ही बाजू त्यांनी म्हणजे मत ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी असं ठरलं की ज्या ठिकाणी आता अंत्यविधी झालेत प्रस्तावित 40 ठिकाणी अंत्यविधी झालेत, त्याला सोडून दुसऱ्या ठिकाणी अंत्यविधी झाली नाही हे त्यांनी चुकीचा 2000 पासून ज्यांनी सांगत आहेत किंवा 2000 पासून इथं अंत्यविधी झालेत. इतर ठिकाणी अंत्यविधी झाले नाही. ज्या ठिकाणी प्रस्तावित दफनभूमी आहे त्या दफनभूमीतच इथं अंत्यविधी झाली आहे. आणि त्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्याने सांगितले की त्याच्यावर चौकशी समिती आपण स्थापन करूया आणि त्यानंतर विशेष ग्रामसभा घेऊया आणि त्यानुसार तिथले जे काय असेल तर त्या पुढील कामास मंजुरी देऊया. मग आता उपोषण आज सुटणार आहे का? मग आज त्यांना उपोषणकर्त्याचे चिरंजीव आज त्यांचे इथं उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की याच्यावर आपण निर्णय घेऊया म्हणून त्यांना सांगितले की उपोषण सोडण्यास. सरपंच सोबत आहेत आपल्या, काय सांगाल आता? बोला आता तुम्ही इथं आले होते, भेटले का जिल्हाधिकारी साहेब? हो जिल्हा आलो होतो. बरं, काय म्हणले साहेब? साहेब म्हणले दोन्ही मतानं मांडूत. परत काय ठरलं तिथं मध्ये? काय ठरलं? चौकशी ठरले. मग आता चौकशी होणार का? चौकशी होणार. सगळे तुम्ही पण आम्ही पण सगळे मिळून सर्वांनी म्हणून चौकशी करू म्हणजे. अच्छा, हो. तुमचं काय नाव? विजया दत्तात्रय गाडेकर. काय विषय झाला आता? तुम्ही आतमध्ये इथं अलीकडे इकडे अडथळा आणू नये असं जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले आणि झाडे लावलेले काढायचे नाहीत आणि तिथे एक समिती नेमलेला आहे. त्या समितीच्या मार्फत सगळ्यांनी मिळून परत त्याच्यावर निर्णय घेऊ असं सांगितलं. पण ते जागा कुठली आहे? पण ती जुनी गावठाणची जागा आहे. भूकंप झाल्यानंतर गाव तिकडं पुनर्वसित झालं आणि ती जुन्या गावठाण आहे, शासनाच्या ताब्यात आहे. मग आता उपोषण 8 दिवस झालं उपोषण चालू आहे त्यांचं, 8वा दिवस. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत ही मिटत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही म्हणते. नाही, जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले ना, त्याच्यावर एक समितीच नेमलेली, समितीच्या मार्फत त्यांनी मिटवावं असं त्यांनी सांगितलंय जिल्हाधिकाऱ्यांनी. आमदार साहेब सुद्धा होते ना, आमदार साहेब पण होते. जिल्हाधिकारी साहेब सांगितले त्यांना. काय सांगितलं? माघारी घ्या समिती नेमलेला आहे, सगळेजण हे करू म्हणले. एक ग्रामसभा लावा म्हणले, ग्रामसभा लावा आणि त्याच्यामधून ते झाडं काही काढू नका म्हणले. परत तिकडे दिलेलं आहे ना त्यांना 1 एकर, त्याच्यामध्ये पुरा काय म्हणले? गावातले सगळे एकत्र व्हा आणि करा काय करायचं निर्णय घेऊन. भांडण करू नका म्हणतो आम्ही. भांडण करायचं नाही, गाव एकत्र होऊन काय करायचं ते करू द्या. तुमचं काय नाव आहे? शोभा सत्यशिवर हावळे. सदस्य आहेत का तुम्ही? ग्रामपंचायत सदस्य? तुम्ही सदस्यच आहो. एवढे सगळे आलो तुम्ही, मग तिथं गावातच मिटवायला पाहिजे होतं. अहो पण त्यांनी मिटवून घ्यायला तयारच नाही की. त्याने का म्हणते मला 5 एकर जमीन पाहिजेच म्हणला ते मैथीला. मग कुठं द्यायचं? झाडाचं होऊ लागले सगळं, त्यांना छान दिसू लागले, गावाची सुधारणे होऊ लागले. आम्ही हे म्हणला मग त्यांनी ऐकायलाच तयार नाही, त्यांनी मागं घ्यायलाच तयार नाही. मीटिंग मध्ये भांडणच करतात ते. मीटिंग घेताना काहीतरी एक दुसरंच बोलतात. कोण बोलतात ते? आता कोण बसले नाही तोरकाड साहेब, त्यांनी बोलतात असं काय तर अडंग लावते. ते काय तर पुढचं करावं म्हणताना काय तर एक अडंग लावते. ते तुम्ही असं केलो तसं केलो, गटर काढा म्हणते. तर आम्ही म्हणलो 20 वर्ष झालं गटर बंद केले. त्यावेळी बंद केलं तेव्हा तुम्ही दौंडी मारून सांगायचं होतं, का सांगितलं नाही? मग आता काढ म्हटल्यावर लोक ते भिंत बांधलेत, झाडं लावलेत, असं कसं काढावं असं आम्ही म्हणू लागला. बघूया आणखीन पण इकडे आले. तर तुम्ही आलेत ना सोबत? काय नाव तुमचं? हॅलो, 1 मिनिट नाही ಇಲ್ಲಿ ತೋಳ್ತಾರ पत्रकार. नमस्कार. आम्हाला जिल्हाधिकारी आज हे दिलं होतं की म्हणजे उपोषणकर्त्याचं हे होतं म्हणून इथे 2-3 वाजता आलो होतं. दोन्ही हे करून निर्णय घेऊन त्यांनी काय सांगितले की या वृक्ष लागवड जे केलेत त्या वृक्ष लागवड तिथून का निघता काढता येत नाही. म्हणजे का शासनाचं मालमत्ता आहे ते. तुम्हाला जे दिले 40 गुंठे तिथं काय तुम्ही काय बी करू शकता. त्यांचं ठाम मत आहे की आम्हाला 5 एकर म्हणजे दफनभूमीसाठी पाहिजे. 5 एकर पाहिजे रोडच्या पासून अष्टामोड. काय नाव? इकडे कॅमेरा आपल्या इकडे. सुभाष बिराजदार. तुम्ही सदस्य आहेत का? तुमच्यावर बी आरोप आहे त्यांचा की तुमच्यावर आरोप आहे. मला तुम्ही तिथे जेसीबीनं काम करून घेतलं ना, साफसफाई करून घेतलंय. जो काठी झुडपं असली ते झुडपं काढून घेतलंय, लेवलिंग करून घेतलंय आणि वृक्षारोपण करून घेतले तिथं. आणि आदेश म्हणजे जिल्हाधिकारीचा शिवचा आदेश होता, त्याच्यामुळे आम्ही बी म्हणलो शासनाची जागा तर आमचा ग्रामपंचायत अधिकार नाही. त्याच्यावर तिने वृक्षारोपण राष्ट्रीय कार्यक्रम आहे,
त्याच्यामुळे आम्ही ते वृक्ष लागवड केलो आणि तिने म्हणते तिथे दफनविधी केले हे चुकीचं आहे. तुम्ही जबरदस्तीने तिथं हे वृक्ष 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 लागवड केली आहे. जोपर्यंत तुम्ही साफसफाई करताना तुम्ही गप बसलात आणि कंपाऊंड वॉल वाढलं त्यावेळेस गप बसलात, झाडं जवळजवळ 75% लावून झाली तोपर्यंत गप बसलात. तो पुन्हा अचानक तुम्ही उपोषण बसलात आणि कामगार लोकांना दाब दिलेले इथले कामगार जेवळीचे लावले. मग आमची गावचे कामगार कुठे जायचं उपाशी मारायचं का? तुमच्यावर आरोप केले त्याबद्दल तुमचं काय मत? मला ग्रामपंचायत संमती दिली, मी काम करू, मला त्याचा आरोप माझं काम करून घ्यायला विराजदार. काय नाव? चांगलं आहे. मी गोविंद जेवळीकर. काय विषय झालेला आहे? काही विषय नाही सर. तिथं वृक्ष लागवड जे झालेलं आहे ना त्या ठिकाणी व्यवस्थित आहे. आता लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना व्यवस्थित वाटतं. याने केलं ते वन विभागानं गेल्या वर्षी 2 वर्ष त्याचे जे काय झाडं आले ते का नाही ते त्याच्यानंतर म्हाडाने मागणी केली कलेक्टर साहेबाला कुठंतरी, त्यांनी त्या जागा यायला दिली. कलेक्टर साहेबांनी म्हाडाला दिली. त्यांनी लाखो रुपये खर्च करून तिथे व्यवस्थित बोर मारून ठिबक करून झाडं लावून व्यवस्थित ट्रॅक केले. म्हणजे बारके लेकरं म्हातारी येऊन बसण्यासाठी करण्यासाठी त्यांचं पुढचं प्लॅनिंग आणि सौर ऊर्जा लेट देणार, तिने रस्ता करून देणार. किती एकर जमीन आहे ती? 2 एकर आहे सर. असं 5 एकर आहे म्हणतात. असं पूर्व पश्चिम 365 आहे आणि दक्षिण उत्तर 331 आहे फूट. मग आता काय ठरलं? मग आता हे जिल्हाधिकारी जे म्हणतील ते नाही, आमच्या घरची जमीन नाही. अच्छा, बघा जेवळी गावामध्ये जे प्रकरण सुरू आहे सध्या, जेवळी हे गाव लोहारा तालुक्यात येते आणि जिल्हा धाराशिव येते. त्या गावामध्ये काही दिवसापूर्वी वृक्ष लागवड करण्यात आली, वृक्षारोपण करण्यात आलं. तिथं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, जिल्हाधिकारी सुद्धा होते. मात्र त्यावेळेस कोणी काय बोललेलं नाही. मात्र ह्या कार्यक्रम झाल्यानंतर तिथं झाडं लावण्यात आले आणि त्याच्यानंतर तिथं उपोषण सुरू होतं. त्या उपोषणकर्त्याची मी तुम्हाला सुरुवातीला प्रकरणाची पहिली बाजू दाखवली की तिथं उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे की इथं स्मशानभूमी होती आणि स्मशानभूमीची जागा रिकामी व्हायला पाहिजे म्हणून 8 दिवस झालं त्यांचं उपोषण सुरू आहे. मात्र पहिली बाजू दाखवल्यानंतर प्रकरणाची मी तुम्हाला दुसरी बाजू सुद्धा दाखवलेली आहे. प्रकरणाची बाजू दोन्ही दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. विषय कोणतेही असो आम्ही थेट आणि आरपार दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत दूध का दूध पाणी का पाणी, मी हुकमत मुलानी. वो मैं लगने हाँ हेलो